मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। बहुजनांचा या महाएल्गार सभेस संबोधित करण्याच्या अगोदर जगण्याचा हक्कच नाकारलेल्या पाखरांना उभं आसमंत ज्यांनी खुलं करून दिलं, बहुजनांना व्यासपीठाचा अधिकार ज्यांनी दिला, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाअभिवादन। आमचा स्वाभिमान महाराष्ट्र आणि देशात ओबीसीची वज्रमूठ सबंध हिंदुस्थानात ज्यांनी उभी केली ते माझे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वंदन। खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आम्हाला राज्यघटना आरक्षण दिलं, त्या महामानवाचे वंशज अखंड महाराष्ट्राचे दीपक, अखंड महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन समाजाला ज्यांचा आधार आहे, ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात आज आम्ही फिरू शकतो, त्या या वंचित आणि बहुजन समाजाचा आधारस्तंभ महामानवाच्या घराण्याचे वंशज तुमचे आमचे नेते या महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांना मानाचा मुजरा। माझे मित्र या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी चळवळीचे नायक मोहोरक्या नवनाथ आबा वाघमारे यांना वंदन। आमचे नेते या ओबीसी चळवळीचे राज्याचे नेते लक्ष्मण हाके साहेबांना वंदन। माझे परम मित्र अविनाशजी भोसीकर साहेब यांना वंदन। येथे जमलेल्या तमाम वंचित ओबीसी बांधवांना मानाचा मुजरा, माता मौल्यांना मुजरा। साहेब अधिकचा वेळ घेणार नाहीये, आपलं मार्गदर्शन सबंध महाराष्ट्राला ऐकायचंय, परंतु मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून येतो साहेब, सबंध महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय। गेल्या 4-5 दिवसाखाली आमची बहीण स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांची फलटण या ठिकाणी साहेब आत्महत्या झाली की हत्या झाली हा प्रश्न सबंध महाराष्ट्राला आहे। बीड जिल्ह्याच्या भूमीतून बहुजनाच्या लेकीची हत्या झाली का आत्महत्या झाली? मागास वर्गीय समाजाची पोरगी, ऊसतोड मजुराची मुलगी कष्ट करून शिकून डॉक्टर होते, या महाराष्ट्राला वैद्यकीय सेवा देते, तिची आत्महत्या झाली। महाराष्ट्रात साहेब बोलायला कोणी तयार नाहीये। आमचा वाली कोण आहे या सरकारला जाब विचारायला कोणी तयार नाहीये। आदरणीय बाळासाहेब, तुमच्याकडे सबंध महाराष्ट्र न्यायाच्या भूमिकेतून बघतोय। आपलं गुणगान गायतोय म्हणून नाही, आपण या व्यासपीठावर म्हणून नाहीत। नवनाथ आबा हाके सर, समस्त ओबीसींना एक नक्की आहे साहेब, या चळवळीत या लोकांनी एवढी अराजकता केली, आम्हाला रस्त्यावर फिरायचं मुश्किल झालं असतं। समस्त ओबीसींच्या पाठीमाग श्रद्धेय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले, वज्रमूठ दिली, म्हणून साहेब महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाहीये, कारण की तुम्ही आमच्या पाठीशी आहेत, बहुजनाची ताकद आमच्या पाठीशी आहे। परंतु आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या। स्वर्गीय संपदा मुंडेंच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाहीये साहेब। मला जास्त बोलायचं नाहीये, अवघं 2च मिनिट घेतो। मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, मला मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे साहेब, आमचा जन्म झाला श्रद्धेय मुंडे साहेबांचा वारसा, आमच्या रक्तात कणाकणात आहे, बहुजनांचा वारसा आहे। आम्हाला कळतंय तसं आमच्या पायण्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही बांधलेला आहे। आम्हाला मतदानाचा अधिकार आला त्या दिवशीपासून कमळ चिन्ह सोडता आम्ही अजून कुणाला मतदान केलं नाही साहेब। या महाराष्ट्रात ओबीसी भारतीय जनता पार्टीचा डीएनए आमच्यामुळं तुम्ही सत्तेत आलात, लोकसभेला तुम्हाला त्रास झाला, विधानसभेला ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहिला, तुम्हाला सत्तेत नेऊन बसवलं।
याच ओबीसीला आम्हाला डीएनए बनवणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलंय. उभी हयात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ताकद उभी केली आहे. आज आमच्या बहिणीची हत्या होतीये, आमचं राजकीय सामाजिक आरक्षण संपवलं जाते. असं असताना आम्ही गप्प का बसायचं? आम्ही सरकारला जाब विचारू. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीशी, नवनाथ आबाच्या पाठीशी आम्ही ताकद उभी करू. साहेब तुम्ही आदेश द्या. तुमच्या आदेशाची वाट सबंध महाराष्ट्र बघतोय. जाता जाता एकच सांगतो, बाळासाहेबजी या महाराष्ट्राची ताकद आहेत. आंबेडकर साहेब, कौन कहता है आप रुके है, आप तो संघर्ष के धुके है. कौन कहता है आप रुके है, आप तो संघर्ष के धुके है. आपके साथ है हम सब लोगों का प्यार और स्वाभिमान. धीरे धीरे आप चलो, अब नजदीक है विजय का आसमान. आदरणीय साहब, प्रथमता ना हम कभी थकेंगे ना कभी रुकेंगे. कितना भी हो बड़ा संघर्ष साहब, अब हम नहीं झुकेंगे, अब हम नहीं झुकेंगे. या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अविनाशजी भोसीकर, समस्त नांदेड ओबीसी मोर्चा, माझे मित्र आदरणीय नवनाथ आबा, श्रद्धेय बाळासाहेब साहेबांना वंदन करतो. थांबतो. मानाचा जय भीम, मानाचा जय भगवान. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.